नमस्कार मंडळी. आज आपल्याबरोबर नवीन काबरा आहेत जे आपल्याला इंजिनिअरिंग नंतर काय करायचं, म्हणजे डिग्री नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, जॉब करायचा का MBA करायचं, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देतील. तर नवीन आपलं ह्याच्याबद्दल काय मत आहे? हां, नमस्कार. बेसिकली आधी आपल्याला हा विचार करायला पाहिजे की आपण लॉंग टर्ममध्ये आपल्याला मॅनेजर बनायचं आहे की टेक्निकल लाईनमध्ये राहायचं आहे. आणि याचा विचार असा करायला पाहिजे की 5-7 वर्षानंतर आपण काय करणार. समजा एक सॉफ्टवेअर कंपनीत एक टीम आहे, 30 जणांची टीम आहे. त्याच्यात एक मॅनेजर असणार आणि एक आर्किटेक्ट, टेक्निकल आर्किटेक्ट असणार. तर तुम्ही मॅनेजरियल साईड घेतली तर तो मॅनेजर काय करतो ते बघायला पाहिजे, आणि टेक्निकल साईड घेतली तर तो आर्किटेक्ट काय करतो ते बघायला पाहिजे. तर ते मी जरा डिस्क्राईब करतो की जो आर्किटेक्ट असतो तो ही टीम ज्या ज्या प्रोजेक्ट्सवर काम करते, ज्या ज्या प्रॉडक्ट्सवर काम करते, तर त्यातले टेक्निकल डिसिजन्स जास्त करून तो घेतो. की आता नवीन काहीतरी चालू करायचं आहे तर ते जावामध्ये करायचं की पायथनमध्ये करायचं, प्लॅटफॉर्मचं डिसिजन घेणार. मग युजर इंटरफेस त्याचा डेस्कटॉप ॲप्लिकेशन असायला पाहिजे की इंटरनेट ब्राउझर बेस्ड असायला पाहिजे. आणि मग प्रॉडक्टच्या आत पण डेटा स्ट्रक्चर्स कसे, आर्किटेक्चर कसं करायला पाहिजे, डेटाबेसमध्ये ठेवायचा की फाईल्समध्ये ठेवायचा, असे सगळे डिसिजन्स असतात. आणि मग डे टू डे बेसिसवर जे डेव्हलपर्सला प्रश्न येतात, ज्या बग्स असतात, कुठे अटकतात ते, तर त्यांची प्रोग्रेस बघायची आणि त्यांना हेल्प करायचं. तर टेक्निकल काम असतं हे. आणि मोस्टली म्हणजे कोणी त्याला डायरेक्ट रिपोर्टिंग कोणाचं नसतो. हे सगळेजण त्याच्याकडे मदतीसाठी येतात आणि तो मदत करतो. दॅट्स इट. तर बाय कॉन्ट्रास्ट मॅनेजर जो असतो तो टिपिकली टेक्निकल डिसिजन्स काही घेत नाही. टेक्निकल डिसिजन सगळे आर्किटेक्ट्सला देतो. आणि मॅनेजर 2-3 प्रकार असतात. एक तर सगळ्यांचे टाइमलाईन्स, म्हणजे डेडलाईन्स जे आहे त्या डेडलाईनवर सगळं करून घ्यायचं. ते होतंय की नाही बघायचं. नाही होत असणार तर मग त्याचं कसं हँडल करायला पाहिजे. मग इंटरफेस विथ द आउटसाइड वर्ल्ड, की ते जे लोक म्हणजे आपल्यावर रिक्वायरमेंट्स टाकतायत, डिमांड्स टाकतायत, त्यांना कसं हँडल करायचं. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे की जी 30 लोकांची टीम आहेत त्यांच्यात काय 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 प्रॉब्लेम्स असतात, पर्सनल प्रॉब्लेम्स, रुसवे फुगवे लोकांचे. तर ते सगळं हँडल करायचं. की आता मला हा प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे, तर याच्यातलं कोणतं काम याला देऊ, कोणतं काम त्याला देऊ, कोणतं काम त्याला देऊ. मला माहित आहे की हा प्रोग्रामिंग करण्यात एकदम स्ट्रॉंग आहे पण डॉक्युमेंटेशन काही करत नाही. हा लोकांकडून काम करून घेण्यात पटईत आहे. हा याला नॉलेज खूप असतं पण काम काही करत नाही. तर सगळं कोणाला त्यांच्या हिशोबाने कशी काय द्यायचं ते मॅनेजमेंट. तर मॅनेजर मेनली लोकांना हँडल करतो आणि टेक्निकल जो आहे तो टेक्नॉलॉजी हँडल करतो. तर आधी ते आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला जर टेक्निकल करायचं आहे तर मी म्हणणार की मोस्ट इम्पॉर्टंट की आपण मास्टर्स करायचा प्रयत्न करायला पाहिजे इमिडिएटली आफ्टर ग्रॅज्युएशन. म्हणजे झालंच तर US मध्ये मास्टर्स, ते पण फक्त टॉप 20 युनिव्हर्सिटी मधून करायला पाहिजे. त्याच्या खाली जाण्यात काही अर्थ नाही खास. टॉप 20 मध्ये गेलं ना, फक्त ऍडमिट मिळाली तरी बस आहे. कारण फायनान्शियल एड मिळाली नाही, लगेच नाही मिळाली तरी 2-3 महिन्यात मिळून जाते. तर ओव्हरऑल आपल्याला स्वतःचे पैसे खर्च करावे लागत नाही. सुरुवातीत थोडे घेऊन जावे लागतात पण ते 3-4 महिन्यात परत मिळून जातात, रिकवर होऊन जातं. तर तिथे जायला पाहिजे. किंवा इंडियात जे टॉप 10 स्कूल्स आहेत, IITs किंवा IISc, इथे कुठेतरी डिग्री करायला पाहिजे. आणि मॅनेजर साईडला करायला जायचं असेल तर मग MBA करायला पाहिजे. पण एक फक्त टॉप स्कूल्स मधून करायला पाहिजे. 5-6 जे आहेत, IIMs, ISB खतम.
नथिंग बरं. एल्स. अच्छा. बाकी काय कुठे काही करण्यात मला वाटतं काही अर्थ नाहीये. अच्छा. वेस्ट ऑफ टाइम येते. तर अच्छा. याच्यात तुम्हाला मिळत असेल तर घ्यायला पाहिजे. हां. दुसरं म्हणजे लगेच करू नका. बर. आधी जॉब करा, 3-4 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन मग अप्लाय करा. कारण त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे MBA स्कूल जे असते त्याला ते ऍडमिशनच म्हणजे जे एक्सपिरियन्स वाल्या लोकांना प्रिफर करतात, तर ते ऍडमिशन घेण्यात सोपं होईल तुम्हाला. दुसरं जास्त इम्पॉर्टंट असं आहे की आता लगेच ग्रॅज्युएशन करून लगेच MBA केलं तर ते काय शिकवतायत आणि का शिकवतायत ते आपल्याला काही कळत नाही. असं वाटतं की कशाला मला हे सगळं फालतू शिकवतायत. बरोबर. आपण खरोखर जरा रिअल लाईफ सिच्युएशन्स बघितल्यानंतर, एक्सपिरियन्स केल्यानंतर मग आपल्याला कळतं की आपल्याला अजून काय काय शिकायचंय, काय काय सिच्युएशन्स हँडल करायला आपल्याला पाहिजे इन्फॉर्मेशन. तेव्हा मग आपण MBA करतो तर क्लासेसमध्ये जास्त इंटरेस्ट येतो आपल्याला, आपण अब्झॉर्ब जास्त करतो आणि आपल्याला मग शिकायला जास्त मिळतं. म्हणून जर MBA करायचं आहे तर आता जॉब घ्या, प्रेफरेबली असा जॉब ज्याच्यात खूप एक्सपोजर आपल्याला मिळेल. आणि मग 3-4 वर्षांनंतर कॅट घेऊन अप्लाय करा किंवा US मध्ये केलं तरी चालेल, पण तिथे मग गॅरंटी नाही की एड मिळेल. स्वतःचे पैसे मग जमवून जेवढा खर्च होणार आहे तेवढे पैसे जमवून मग जायचं US मध्ये. पण सेम रूल, टॉप 20 स्कूल मध्ये मिळत असेल तर जायचं, नाहीतर नाही जायचं. US इंडियामध्ये तर टॉप 10 मध्ये मिळत असेल तर जायचं, नाहीतर नाही जायचं. आणि टेक्निकलला लगेच मास्टर्स करा फ्रॉम अ टॉप. अच्छा. आणि असे काही लोक असतात की ज्यांची परिस्थिती नसते किंवा अजून काही इतर कारणांमुळे, तर ती लोक प्रिफर करतात की करस्पॉन्डन्स कोर्स करावा. करस्पॉन्डन्स कोर्स हॅज नो व्हॅल्यू. काहीच व्हॅल्यू नाही करस्पॉन्डन्स कोर्सची. करस्पॉन्डन्स कोर्सेस करायचं असेल तर मग काय करस्पॉन्डन्स कोर्स पण करू नका, गुगल वरून शिका. तुम्हाला गुगलवर करस्पॉन्डन्स कोर्स पेक्षा खूप जास्त युजफुल इन्फॉर्मेशन आहे. MIT USA जी युनिव्हर्सिटी आहे त्यांचा सगळा कोर्सवेअर, सगळे कोर्सेस त्यांचे ऑनलाईन असतात. सगळे आपले टॉप IITs चे सगळे कोर्सेस ऑनलाईन असतात, फ्री असतात. तुम्ही जाऊन बघू शकता ते. तर तुम्हाला तेवढं असेल डिसिप्लिन तर स्वतः करा. पण जो टॉप स्कूलमध्ये, टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथे डिग्री केली आहे त्याचा जो छापा असतो तो पण चांगला इम्पॉर्टंट असतो. जो छापा तुमच्या रेझ्युमेवर करस्पॉन्डन्स कोर्सनी येणार नाही. अच्छा. बरं. प्लस युनिव्हर्सिटीमध्ये जे आपले मित्र होतात ते 10-15 वर्षानंतर पण ते काम येतात. तो नेटवर्क खूप कामात येतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा. आणि मग आता तुम्ही PhD केली आहे स्वतः, तर मग सपोज PhD वगैरे कोणाला करायची असेल तर त्याला तुम्ही काय? तर फर्स्ट इंडियात PhD करू नका. कम्प्लिटली वर्थलेस. देयर इज ॲब्सोल्युटली नो पॉइंट डुईंग अ PhD इन इंडिया. PhD इंडियात लोक करतात ज्यांना दुसरं काही काम मिळालं नाही ते. एखादे कोणीतरी असतात जे इंटरेस्ट घेऊन करतात, पण प्रॉबॅबिलिस्टिकली तो रेशिओ एवढा कमी आहे की चान्सेस म्हणजे तुम्हाला चांगली संगत मिळणं, चांगला प्रॉफ मिळण्याचे चान्सेस एवढे लो आहेत की काही अर्थ नाही करणार. PhD करायची आहे US जाऊन करायची आणि ते पण टॉप स्कूलमध्ये करायची. आणि मला तर वाटतं करायला पाहिजे. PhD डज हॅव इम्पॉर्टन्स. PhDचा बराच फायदा होतो. आणि म्हणजे छापा म्हणून पण फायदा होतो आणि शिकायला पण मिळतं. म्हणजे लॉंग टर्म मोठे प्रॉब्लेम्स कसे टॅकल करायचे आणि त्याच्यासाठी पेशन्स जो लागतो तो शिकायला मिळतो. अच्छा. म्हणजे दिस इज म्हणजे रिगार्डलेस की तुम्हाला मॅनेजर बनायचंय का तुम्हाला आर्किटेक्ट बनायचं? नाही, टेक्निकल साइड मध्ये PhDला महत्त्व, मॅनेजरियल साइडला PhD महत्त्व. अच्छा, ठीक आहे. तर आपल्याला नवीन काबरांनी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला खूप उपयोगी पडेल अशी आम्ही आशा करतो. आणि परत पुढच्या वेळेस असंच एक वेगळा कुठला तरी मुद्दा घेऊन आम्ही परत तुमच्यासमोर एखादा इंटरव्ह्यू प्रस्तुत करू. धन्यवाद. थँक्यू.